परत भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा देवाने आपल्याला दिला नाही. जेव्हा आपण दास असतो ना तेव्हा भीत आपण मागतो नाही का, गुलाम असतो, भीत मागतो. परंतु आपण कोण आहे? पुत्र आहे, आपण देवाचे लेकर आहोत. तर आता भीत मागायची गरज नाही. यू कॅन कम बोल्डली टू द थ्रोन ऑफ ग्रेस. आपल्याला बोल्डली यायचंय देवापुढे. जे काय पाहिजे ना तुम्ही बोला नाही का, मागा. त्याच्यामुळे देवाने म्हटलंय माग म्हणजे तुला भेटेल. ते पुत्रांना लिहिलंय, पुत्रांसाठी. ते काही दासांसाठी नाही लिहिलं, नोकरांसाठी नाही लिहिलं. आपण नोकर नाहीये, आपण कोणी देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. तेच त्या आंधळ्या व्यक्तीने केले. तो ही बिकम स्पेसिफिकली त्याने सांगितलं, देवा मला दृष्टी पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे नाही का, देवाकडून तुम्हाला काय पाहिजे. बिकम व्हेरी स्पेसिफिक बिकॉज यू आर नॉट स्लेव्ह. तुम्ही नाही का एक गुलाम नाहीये, तुम्ही नोकर नाहीये, तुम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहात. जे काही तुम्हाला हवंय ना ते मागा, चिकाटीने मागा नाही का. जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मागा, अँड यू आर गोइंग टू गेट इट. जेव्हा तुम्ही चिकाटीची प्रार्थना कराल ना तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. आणि विश्वासाने पण करायचंय, फक्त मागत नाही राहायचंय. हे असं नाहीये फक्त नाही का मंत्र जप केल्यासारखं, प्रभू मला हे दे ते दे ते दे. किंवा देवाचं वचन पण असं नाही की हे बडबड केलं तर मला भेटेल. ते त्याचं प्रगटीकरण आपल्याला भेटणं गरजेचं नाही का. देवाचं वचन समजून घ्या. एक तुम्ही समजून घ्या, तुम्ही जाणून घ्या की तुम्ही कोण आहात. तुम्ही जर स्वतःला गुलाम समजत असाल आणि मागत असाल तर ते तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला समजून घ्यायचं की मी एक पुत्र आहे, मी देवाचा पुत्र आहे, देव माझा पिता आहे. पित्याला लेकरू मागतं तर नाही का पिता सगळ्या काही गोष्टी देतो. देवाचं वचन म्हणतं ऑल थिंग्स आर युअर्स. सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत. कोणाच्या? पुत्राच्या आहेत. आलेल्या पित्याने पुत्रासाठी सगळ्या गोष्टी ठेवल्यात. तुम्हाला फक्त मागायच्या आहेत. तुम्हाला फक्त नाही का रिसीव्ह करायच्या. येशू त्याला म्हणाला, जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लगेचच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. जा मी तुला बरं केलं असं नाही बोलला येशू, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलंय. हालेलुया. जरी आरोग्य येशूपासून आलं असेल, चंगाई येशूपासून आली असेल, येशू काय म्हणला? तुझ्या विश्वासाने तुला बरं केलंय. कारण त्या सगळ्या गोष्टी देवाने आपल्यासाठी देऊ केल्यात, ठेवलेल्या आहेत. परंतु रिसीव्ह करण्याचं काम बाकी होतं फक्त नाही का, स्वीकारायचं काम बाकी होतं. जेव्हा त्याने स्वीकारलं म्हणजे विश्वास दाखवला आणि स्वीकारलं, देवाने तर ठेवल्यात सगळ्या गोष्टी नाही का, मांडून ठेवल्यात त्या शेल्फवर. आपल्याला फक्त नाही का आपला विश्वास दाखवायचा आहे, कृतीमध्ये आणायचा विश्वास, विश्वासाने रिॲक्ट करायचंय आणि ती गोष्ट आपल्यासाठी स्वीकारायची आहे. आणि येशू द्यायलाच बसलाय नाही का, जा तुझ्या विश्वासाने तुला भेटलंय, घेऊन जा नाही का. यू हॅव रिसिव्ड इट. तुझ्यासाठी ठेवलं होतं आणि तू विश्वास दाखवला आणि ते तुला भेटलंय.